नमस्कार शेतकरी बंधूंनो, बघू शकता आपण मागे पाणी दिलं होतं 2 तारखेचा जो पाऊस उघडला त्यानंतर खारवा उतरला आणि खारवा उतरल्यानंतर आपण दुसरं पाणी देतोय. तर तुम्ही त्यानंतरचे कांदे बघू शकता. मी तुम्हाला पाठीमागे दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की कसा पिवळ खाल्लेला होता थोडाफार आणि पिवळे कांदे होते, वाढ खुटलेली होती त्यांची. आणि बघू शकता तुम्ही कांदा कसा जोर पकडतोय. हे थोडं सूर्यप्रकाशामुळे कदाचित कमी दिसू शकत असेल, परंतु हे बघा डाळिंब पण जबरदस्त डेव्हलप होतोय आणि कांदा पण अतिशय जबरदस्त असा डेव्हलप होतोय. आणि मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की आपण त्याला ते साप पावडर वगैरे मारलं होतं आणि त्याचाच बेस्ट रिझल्ट आहे. आणि बघू शकता आपण थेट या आऱ्या ठेवलेलं आहे, मध्ये कुठेच दाण केलेलं नाही किंवा ओळ केलेलं नाही, काहीच केलेलं नाही. आणि कांद्याचा रुबाब बघू शकता तुम्ही. हे बघा कशा प्रकारे कांदा बनलेला आहे आपला. हे बघा पाणी चालू आहे आणि खरोखरच कांद्याकडे बघून अतिशय मन तृप्त झालेलं आहे, कारण एवढं पाण्यातून वाचणं शक्य नव्हतं. आणि आपली जमीन पण थोडीशी पाणी झारणारी, त्याच्यामुळे जास्तीत जास्त करून म्हणजे कांदा पिवळ रोग पण होत नाही कांद्याला आणि पिवळा पण जास्त करून पडत नाही, मर पण होत नाही. तुम्ही बघू शकता किती जबरदस्त कांदा आहे. या कांद्याला अजून जवळजवळ 1.5 महिना बाकी आहे. असंच जर वातावरण राहिलं, चांगली थंडी जर पडली तर कांद्याला जास्त वेळ लागणार नाही, 1.5 महिन्याच्या आतच कांदा निघून येईल हा. आणि हा बघा कांदा अतिशय जोरात आहे आणि डाळिंब पण अतिशय जोरात आहे त्यात, कारण जे खाद्य आपण याला मारलेलं आहे कांद्यांना ते बऱ्यापैकी डाळिंबाने पण ओढून घेतलेलं आहे. कारण आपल्याला पण माहिती आहे डाळिंबाचा मुळं किती लांब असतो आणि हिरवेगारपणा पण बघू शकता तुम्ही कांद्यांचा. कदाचित कॅमेऱ्यात इतका दिसत नसेल, परंतु समोर डोळ्यासमोर इतका जबरदस्त दिसतोय. बघू शकता तुम्ही. कॅमेऱ्यात कोणती पण गोष्ट घ्या, एकतर जाड दिसेल, बारीक दिसेल किंवा हिरवी कमी अधिक असं दिसेल, परंतु डोळ्यांनी जर बघितलं तर इतका जबरदस्त कांदा दिसतोय हा. बघू शकता तुम्ही. आणि आपण याला पुढचा डोस घेणार आहोत 19-19 आणि एक जास्त जड खाद्य नाही, एक तर 20-20-13 घेऊ. याच्या व्यतिरिक्त दुसरं जास्त काही घ्यायचं नाही आपल्याला, कारण आपण जो जाड डोस होता 10-26 आणि 24-24 तो दिला गेलेला आहे आपला, त्याच्यामुळे आता तो देण्याची गरज नाही. आणि आता फक्त 19-19 का बरं द्यायचं आहे, तर कांदा पण पोसेल आणि कलर चकाकी येईल. मित्रांनो, कसं आहे काही गोष्टी घरचे माझ्याबरोबर असतात. जर फवारा मारायला आलो म्हणा किंवा काही खाद्य मारायला आलो तर मी ते समोर तुम्हाला म्हणजे असं कोणतं खत मारलं काय मारलं ते दाखवू शकत नाही, कारण घरच्यांसमोर व्हिडिओ बनवणंही आपल्याला अजून जमत नाही. त्याच्यामुळे थोडं समजून घेत जा. आणि आपण खोटं बोलण्याचा कुठला आपला हे नाही अर्थ, कारण मी तुम्हाला खोटं बोलून असं बाकीच्या यूट्यूबवर सारखं जास्त सांगत नाही की हे मारलं ते मारलं. आपण जे रेग्युलर आहे जे लागतंय ते मारलेलं आहे फक्त, त्याच्यामुळे काही विषय नाही. आणि बघू शकता तुम्ही हे बघा आपला 2.5 एकराचा प्लॉट मी तुम्हाला याआधी बोललेलो आहे. डाळिंब पण जोरात आहे, कांदे पण जोरात आहे, काही विषय नाही. तर बघून घ्या. आपल्याला पुढचा डोस 19-19 आणि 20-13 मारायचा आहे. तर मला तुम्ही सांगा तो डोस मारायचा का नाही मारायचा, का याच्या व्यतिरिक्त दुसरं काही मारू, हे पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा.